उच्चारण जर केलं तर पूर्वजन्मामध्ये आपल्या हातून सोनं चोरण्याचं जे महापातक लागलेलं आहे त्या महापातकाच्या निवृत्तीचं फळ देणार हे चरित्र उच्चारण करायचं, आचरण मात्र करायचं नाही. आचरण प्रभू चंद्राच्या चरित्राचं करावं, सर्व उच्चारण भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं करावं. तुम्ही म्हणाल महाराज दोन्ही देव अवताराचे आहेत, भगवान चंद्राचं चरित्र तुम्ही आचरणात आणायचं सांगता, भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आम्ही आचरणात आणलं तर काय फरक पडतो? फरक काहीच पडत नाही. एकच आहे, भगवान गोपाल कृष्णाने जे कार्य केलं ते कार्य जर तुम्हाला करता आलं तर भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आचरणात आणायला काय अडचण आहे? महाराजांनी ते प्रमाण केलं. भगवान गोपाल कृष्णाने करंगळीवर गोवर्धन उचलला. तुमच्या आमच्या डोक्यावर 10 गव्हाचे पोते जर दिले तर काय परिस्थिती होती? एवढं भव्य भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र. भगवान गोपाल कृष्णाने 16,108 बायका केल्या. आपल्याला हे शक्य आहे का? आज वर्तमान स्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे, बायकोच मिळायला तयार नाही. 16,108 बायका कधी कराव्या? बरं, देव 16,100 ते देवाचे रूप एकदा सगळीकडे दिसले. आपल्याला एका मताचे तरी 2 रूप करता येतात का? एवढं भव्य भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आपल्याला आचरणात आणता येणार नाही. एवढं भव्य भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं श्रवण आणि उच्चारण करण्यामध्येच तुमचं आमचं परम कल्याण आहे. कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं? जोगुरु तुकोबाराच्या काही ठिकाणी हे विनंती केल्यामुळे भगवंताचं बोलणं स्वरूप जमिनीचे मांडीवर पोहलेले वसुदेव परमानंद झाले आहे. वसुदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी प्यायला देवकी प्रश्न करते, दोघांचा संवाद आहे. जणी कोसाशी कळेल माझ्या बालकाचा आणि देव ऐकत होते. देवाने आज्ञा केली
नंदाच्या